चला तर मग मुलांनो आज आपण चौथं गणित बघूया। यामध्ये बघा एन एम एन एन या सोबत असणारे सहगुणक बघा 5 आणि 5 आहेत का नाही, 3 आणि 3 नाही, म्हणजे सहगुणक सर्वांना आपल्याला सारखे करावे लागेल। तर त्यासाठी आपण काय करणार तर 5n वजा 3n बरोबर 19 याला नाव देणार समीकरण 1, m वजा 6n बरोबर वजा 7 याला नाव देणार समीकरण 2। अशा प्रकारे आपण काय करू तर समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेऊ। आणि आता बघा एक तर हे समीकरण जर आपल्याला सारखे करावे लागेल n वाले जर सहगुणक इथे जर 6 करायचं असेल तर आपण काय करू समीकरण 1 ला कशाने 2 ने गुणाकार करू। म्हणजे काय करणार फक्त 3 ला गुणाकार करणार का तर नाही 2 ने पूर्ण 3n पूर्ण काय करणार या पूर्ण समीकरणाला 5n वजा 3n बरोबर 19 म्हणजे काय 2 गुणिला 5n 2 गुणिला 3n बरोबर 2 गुणिला 19 5 गुणे 10n वजा 6n बरोबर किती झाले तर 38। अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे समीकरण 3। आता बघा आपल्याला सहगुणक सारखे मिळालेले आहेत का आणि त्याच्या समोरचे चिन्ह बघा, चिन्ह वजा आणि वजा असेल तर आपण काय करतो वजाबाकी करतो। आपण इथे खाली लिहिणार काय तर समीकरण इथे बघा 3 मधून समीकरण 3 मधून 2 हे समीकरण काय करणार वजा करणार म्हणजे काय 10n वजा 6n बरोबर किती 38। आणखी खाली लिहिणार काय तर समीकरण दुसरे m वजा 6n बरोबर वजा 7। ठीक आहे 38 वजा 38 मधून 7 वजा करायचे वजा काय होतात अधिक होतात तर काय होणार 45। ठीक आहे 6 आणि 6 कटले। आता इथे बघा 10 मधून 1 गेला किती उरतात 9 m बरोबर 45 भागिले 9 9 चा मला 45 म्हटला तर किती होते किती 5। m बरोबर किती मिळालेली आहे आपल्याला 5। अशा प्रकारे आपल्याला m ची किंमत मिळालेली आहे। ठीक आहे आता आपण काय करणार m बरोबर 5 ही किंमत आपण कशामध्ये समीकरणामध्ये ठेवू। समीकरणामध्ये काय ठेवू तर समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू। ठीक आहे कोणत्याही याच्यामध्ये आपण समीकरणाची किंमत ठेवली तरी उत्तर आपल्याला सारखे मिळते हे लक्षात असू द्या। ठीक आहे आपल्याला काय करू m वजा 6n बरोबर 7। ठीक आहे आपण m च्या काय घेऊ 5 बरोबर 6n बरोबर वजा 7। ठीक आहे वजा 6n बरोबर आता इथे बघा धन चिन्ह आहे इकडे जाईल तर काय होईल तर वजा बाकी होईल 6n बरोबर वजा प्लस म्हणजे काय करणार आपण बेरीज करणार पण चिन्ह वजा बाकीचं घेणार किती 13। ठीक आहे आणि 6n काय इथे आपण 5 आहे तर आपण इथे 5 घेणार आणि काय करणार बेरीज करणार किती होईल 12। 6n बरोबर आणि इथे वजा कट झाले। ठीक आहे n बरोबर 12 भागिले 6 sin गुणे 12 म्हणजे n बरोबर किती मिळालेले आहे आपल्याला 2 मिळालेले आहे। आपण खाली उत्तर लिहिणार काय उत्तर लिहिणार m आणि n बरोबर 5 अधिक 2 ही या समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा मधील चौथं हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे।